ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ममदापूर गाव नेरळ गावच्या सीमेवरील असलेल्या टिवाळे नाका या परिसरात ममदापूर गावातील तरुणावरती मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालाय। नेरळ पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे। या संदर्भात विशाल हेसालगे असं बुधवारी मध्यरात्री सुमारे 1:15 वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत ही व्यक्ती नेरळ विद्यामंदिर शाळेसमोरच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या मित्राला घरी सोडवण्यासाठी जात असताना त्याच वेळी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरेश टोकरे हे आपल्या उमेदवार पत्नीच्या प्रचार दौरा उरकून परत असताना हॉटेल टिवाळे विशाल हेसालगे ह्याच्या मित्रांसोबत असलेला मित्र धनेश्वर शिंगे हा टोकरे यांचा जुना कार्यकर्ता आहे। त्यामुळे सध्या तो विरोधी शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराचा प्रचार करतायत। आणि ह्या प्रचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी धनेश्वर शिंगे यांना विचारणा केली आणि रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे हे तिथून निघून गेल्याचं आणि धनेश्वर शिंगे हे त्याच ठिकाणी असलेल्या आपल्या बहिणीच्या खाद्य टपरीवरती मित्र विशाल हेसालगे ह्याच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा करत असताना त्याच ठिकाणी माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांचे समर्थक आणि शिवसेना शिंदे सेनेचे कार्यकर्ते मिलिंद शिंगे यांची त्या ठिकाणी धनेश्वर शिंगे आणि विशाल यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाली आणि विशाल हेसालगे यांना मारहाण करत मिलिंद शिंगे यांनी आपल्या स्कूटीमध्ये असलेलं एक धारदार शस्त्र बाहेर काढलं आणि धनेश्वर शिंदे यांनी अडवलं। त्या दरम्यान धनेश्वर यांचा हात त्या धारदार शस्त्रानं जखमी झाल्याचं पाहिलं आणि त्यानंतर मिलिंद शिंगे यांचे साथीदार रेशब कुरेशी आणि अमन पटेल ह्या दोघांनी विशाल हेसालगे यांना रस्त्याच्या पलीकडे असलेल्या प्रभात हॉटेल या ठिकाणी नेत त्यांच्यावरती चाकून हल्ला केल्यानं विशाल हे जखमी झालेत आणि विशालने दिलेल्या माहितीनुसार ही सगळी माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात जखमी विशाल हेसालगे यांना उपचारासाठी डिक्सळमधल्या रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। विशाल हेसालगे यांच्या फिर्यादीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात मिलिंद जनार्दन शिंगे रेशब कुरेशी आणि अमन पटेल यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झालाय। तर तिन्ही आरोपींना नेरळ पोलिसांनी तात्काळ अटक केली आणि गुन्ह्यातील वापरलेले हत्यार ताब्यात घेतले। तर मिलिंद शिंगे यांच्यावरती गुन्हे दाखल असल्याची बाब सुद्धा समोर येते। या घटनास्थळाची रायगड फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पाहणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि या घटनेचा पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी राहुल वरोटे, पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे हे करत आहेत। आम्ही रात्री धनू वगैरे आम्ही मित्र मोहितला सोडायला चाललो होतो। टिवाले हॉटेलजवळ गेलो होतो। तिथं बरीचशी माणसं उभी होती आमची, तर आम्ही त्यांच्याजवळ थांबलो होतो। त्यातलं पण एक निघून गेले। आमची चर्चा चालू होती तर तेवढंच सुरेश दादा टोकरे आले। तर ते आले तर ते धनूला बोलतात की तू चुकीचं काम केला बोलतो, बायकोच्या पलंगावरनं बोलतो, आईच्या पलंगावर जाणारी माणसं। एवढं ऐकलं पण मी निघून गेलो, कारण त्याचे धनूचा आणि त्यांचा काय विषय असेल मी नाही बोललो, थांबलो। मी गेलो बहिणीच्या दुकानावर। मग तेवढ्यात तो धनू पण थोड्या वेळाने माझ्याजवळ आला। तो असं झाला विषय। तर तेवढ्यात मिलिंद शिंगे आणि टोकरे ते एकमेकाशी बोलत होते। मग मिलिंद आला, धनूने मला विषय सांगितलं। तर मी त्याला बोललो का हा रे बोललो चुकीचा बोललो, बरोबर आहे तुला राग आला, बरोबर आहे। तर मिलिंद शिंगे डायरेक्ट माझ्याशी भांडवत लागला। त्याला कसला राग आला का मी बरोबर आहे बोलण्याचा किंवा मी दुसऱ्या पक्षाचं काम करतो म्हणून या गोष्टी, तर त्याला राग आला असेल तर त्यांनी माझ्या डायरेक्ट कानपडात मारले आणि लाथाबिथं मारायला लागला। मग मी पण त्याला धरला तर तो गाडीजवळ धावत गेला। त्याच्या स्कूटीमधून चॉपर काढला आणि माझ्या अंगावर चॉपर घेऊन धावत आला। त्याने मारायचा प्रयत्न केला, मी त्याला मारून नाही दिलं आणि नंतर समजलं का बोललो मारणार पण नाही, गावातलं बोललो तेवढा होईल। तर तेवढ्यात ते दोघं जण मुस्लिम समाजाचे, तो एक कुरेशी म्हणून तो आणि एक त्याच्या पाठी होता पटेल म्हणून, ते दोघं लागले मला मारायला। धक्काबक्की गेले तर तो मिलिंद शिंगेकडचा चॉपर त्या पटेलने घेतलेला। तर पहिले कुरेशी आलं मला मारायला, तर मी कुरेशीला पण धरला, बोललो तुझं नक्की संबंध काय मला मारायचा ना, कारण आता तो मिलिंद पण गावातला एक प्रकारे त्याचा झालेला आमचं झालं, पण याचा काही संबंधच नाही। याला कोणी पाठवलं का मारायला मला नाही माहीत। तर तो मला धरायला लागला, तर मी त्याला धरला बोललो तुझं संबंध काय मला मारायचा। मला तर तेवढा बोलल्यानंतर मग त्यांनी तो दुसरा आला, त्याच्या खिशात चॉपर होता, तो आला तर मी त्याला धरला। मग तू पण आला, म्हणजे मग तिघं झाले ना, तिघं झाले। मी त्याला धरल्यानंतर तो माझा भाऊ पण आला तर ते कोण आहे भावाने मी त्या पटेलला धरला। तेवढ्यात तो चॉपर आणि कुरेशीनी त्याच्याकडून घेतला ना, माझ्या डायरेक्ट वार केला तसं रक्त एकदम नॉनस्टॉप निघायला लागलं। माझ्या भावाने मला दवाखान्यात नेला, पण त्यांचा संबंध काय नव्हता। मला याचं कारण पाहिजे का त्यांनी का मारला, माझी त्यांची दुश्मनी काय आहे ते मला सांगा।